मराठी अस्मिता नष्ट करण्याचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीवर हल्ला। मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करते आहे। विविधतेत एकता ही आपली ओळख असून ही ओळख पुसण्याचा भाजपचा डाव आहे। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। ते म्हणाले की एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे बोलीभाषेपासून दूर ठेवायचं ही दुटप्पी भूमिका आहे आणि ही भाषा ही संवादाचं साधन आहे, संस्कृती आहे। एकाच वेळी 3 भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा या सक्तीमुळे मुले मूलभूत ज्ञानापासून वंचित राहतील। प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे, इतर भाषांचाही आदर आहे, पण भाजपला प्रादेशिक संस्कृती आणि भाषा संपवायच्या आहेत। या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकतात। हिंदी आणि हिंदू राष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे असे सपकाळ यांनी म्हटलं आहे। दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे, मग महाराष्ट्रात सक्ती का? भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का? आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का, असंही ते म्हणाले आहेत। अपेक्षा होती, दुर्दैवाने ती सत्य ठरली। आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत। खऱ्याला खरं म्हणणं, चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगुलपणा आहे, मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे। एक मातृत्वासाठी आसुसलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवल्या जाते। एक जी संस्था आहे, रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय, हे रुग्णांच्या सेवेकरता आहे, मात्र ते त्या ठिकाणी धंदा करत आहे, त्या ठिकाणी सावकारी करत आहे, त्या ठिकाणी दरोडा घालत आहे आणि पैसे द्या तरच उपचार करू ही असंवेदनशील, अमानवीय व अधर्माची बाजू ही त्या ठिकाणी लावून धरल्या जात आहे। आणि अशा एका रुग्णालयाला हे सरकार का वाचवत आहे? डॉक्टर घैसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, जेव्हा डॉक्टर माणूस होतो तेव्हा शपथ घेतो की मी रुग्णांना सेवा प्रदान करेल, मात्र ते लिहून देतात की 10 लाख रुपये पहिले जमा करा। हे काय लावलंय? आणि अशा सगळ्या कडबोळाला वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस हे करत आहे आणि याचा आता जो थेट पुरावा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे। तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं, आता रिपोर्ट की रिपोर्ट। आणि जोपर्यंत निर्दोष करणार नाही, जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही, तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू। हाच त्याचा अर्थ आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा रुग्णालयावर, डॉक्टर घैसासवर, डॉक्टर केळकरवर दाखल झाला पाहिजे। हे जे त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे, जे विश्वस्त मंडळ जे एकूण त्यांची जी असणारी नियमावली आहे त्या नियमावलीला बाजूला सारत आहे, एकूण संकेतांना बाजूला सारत आहे आणि हम गरेसो कायदा ही दंडेलवृत्ती करत आहे। तिथे वारेमाप पैसे लोबाडला जात आहे। हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं ही आमची असणारी मागणी आहे। मात्र याला सरकार जे आहे हे वाचवत आहे आणि दुसरीकडे मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश देखील आहे, हे देखील या निमित्तानं आपल्या पुढे सांगितलं पाहिजे। असंच एक गेलं बीडचं प्रकरण समोर आलेलं आहे। वकील महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची प्रकार समोर आलेला आहे। बीडचं गुन्हेगारी कुठेतरी थांबताना दिसत नाही। बीडनी पूर्ण महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर ही सरहद्दे पार वेशीवर टांगलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी संतोष देशमुखच्या हत्येच्या निमित्तानं त्या ठिकाणी जे टीका झाली आणि पोलिसिंग नसल्याचं, हे पोलिसाची विफलता नाही तर तिथे पोलीसच नव्हते, ती बाब पुढे आली। कुठे आका नावाचा शब्द हा दुर्दैवानं समोर आला, खोक्या नावाचा शब्द पुढे आला, वाळू माफियांचं कारस्थान पुढे आलं, राखेच्या माफियांचं कारस्थान पुढे आलं आणि आता नव्यानं त्या ठिकाणी आलेले जे प्रकार आहे या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, अरे जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।